आज गुरुवार 25 जानेवारी. सगळ्यांना शुभेच्छा. उद्या आता प्रजासत्ताक दिन आहे. सुट्टी घ्यायची का काय करायचं बघा. तर प्रजासत्ताक दिनाच्या पूर्व दिनाला म्हणूया आपण शुभेच्छा सगळ्यांना. आता आपण विश्वरूप दर्शन सगळ्यांनी पाहिलं, अनुभवलं. ज्ञानदेवानी आपल्याला सगळं छान समजावून सांगितलं. आणि परवा म्हणलं तसं आपल्याला श्रीरामाचं पण विश्वरूप दर्शन झालेलं आहे. आता या सगळ्या विश्वामध्ये हा अनंत किंवा हा परमात्मा भरून राहिलेला आहे आणि ते कसं ओळखायचं हे आपण सगळं 11व्या अध्यायात पाहिले. पुन्हा त्याचा थोडासा आढावा घेऊया. वसुदेव सुतं देवं कंस चाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैः गायन्ति यं सामगाः. ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदुःसुरासुरगणा. देवाय तस्मै नमः. देवाय तस्मै नमः. जय श्रीकृष्ण. सर्व श्रोत्यांना आणि भगवद्गीता भक्तांना सादर वंदन. 11व्या अध्यायात आपण काय काय पाहिलं याचा थोडासा धावता आढावा घेऊया. संत विनोबाजी काय म्हणतायत ते पाहूया. तसंच मग बावकर काय म्हणतायत तेही बघूया. एकूण आपण पाहिलाय अध्याय काय आहे तो पाहिलेला आहे. आणि भगवंतांनी सगळं विश्वरूप दर्शन हे आपल्याला दाखवलेलं होतं. या अध्यायात विश्वरूप दर्शन असं का म्हटलं तर ज्ञानदेव अध्यायाच्या वैशिष्ट्यांचं सांगताना वर्णन करताना म्हणतात, जेथ शांतीची या घरा अद्भुत आला आहे पाहुणेरा आणि येरा ही रसा पाती करा जाहला मानू. जणू काही हा पाहुणा आलेला आहे बरं का. अहो वधूवरांची या मिळणी जैशी वराडी यांची लुगडी लेणी तैसे देशीयेचे सुखासनी मिरविले रस. नातरी अवसेच्या दिवशी भेटली बिंबे दोन्ही जैशी तेवी एक वळारसी केला येथ. मीनले गंगे यमुनेचे ओघ तैसे रसा जाहले प्रयाग. म्हणोनी सुस्नात होत जग आघवे एक. माझी गीता सरस्वती गुप्त आणि दोन्ही रसते ओघ मूर्त. या लागी त्रिवेणी हे उचित फावली बापा. सरस्वती ही गुप्त आहे ना आणि गंगा यमुना आपल्याला प्रगट दिसतात. येथ श्रवणाचे निद्वारे तीर्थी रिघता सोपारे. ज्ञानदेव म्हणे दातारे माझे निकेले. तीरे संस्कृताची गहने तोडोनी मराठीची या शब्द सोपाने. रचिली धर्म निधाने श्रीनिवृत्ती देवे. म्हणून भलतेणे येथ सद्भावे नाहावे. प्रयाग माधव रूप पहावे. येतोलीने संसारासी द्यावे तिळोदक. आता संसाराला तिळोदक द्यायचंय तरच आपण परमात्म्यापर्यंत पोहोचू. आणि या कथेत किंवा या सगळ्या अध्यायामध्ये शांतरस त्याच्यात मूळ जो आहे तो शांतरस आहे. आणि त्याच्या घरी अद्भुत रस पाहुणा आलेला आहे. पाहुणचारास आलेला आहे कारण अद्भुत सगळं दिसतंय ना अर्जुनाला. आणि दुसऱ्याही रसांना त्याच्या पंक्तीचा बहुमान लाभलेला आहे. जसं नवरा नवरीच्या लग्नात वराडीही वस्त्रभूषणांनी नटून मिरवतात तसेच इथे देशी भाषेच्या आरामशीर आसनावर सगळे रस हे विलसत आहेत. अमावस्येच्या पर्वकाळी जशी सूर्यचंद्रांची
दोन्ही मंडळं एकत्र येतात. त्याप्रमाणे इथे दोन रसांचा मिलाफ झालेला आहे, तो गंगा यमुनांच्या ओघासारखा. आणि दोन रसांचा संगम होऊन इथे प्रयाग क्षेत्र झालेलं आहे. म्हणून सर्व जगानं या पवित्र तीर्थी स्नान करून खुशाळ निर्मळ व्हावं, या ठिकाणी गीता ही गुप्त सरस्वती समजावी. आणि हे दोन रस प्रवाह मात्र व्यक्त आहेत, तेव्हा हा अध्याय म्हणजे त्रिवेणी संगम आहे असं म्हणावं, असं ज्ञानदेवांनी म्हटलेलं होतं. आणि अर्जुनाच्या मनात सगळी घालमेल होती. ज्ञानदेवांनी ती सगळी ओळखली आणि ते त्याला सगळं समजावून देत आहेत. आपण भगवद्गीतेचाच जास्त आस्वाद घेतलेला आहे. मधून तुकारामांचे, ज्ञानदेवांचे विचार पाहिलेले आहेत. आता अर्जुनाला काय वाटत होतं की हे विश्वरूप दर्शनाची त्याला हौस होती आणि त्यामुळं हे रूप मला डोळ्यांनी पाहायला मिळो अशी त्याची अत्यंतिक मनापासून इच्छा होती. आता आपण विश्व, जग हे शब्द वापरतो, तर हे जग म्हणजे विश्वाचा एक लहानसा भाग आहे. आणि या लहानशा तुकड्याचं सुद्धा आकलन आपल्याला नीट होत नाही. बघा, आपल्याला संपूर्ण फक्त भारत देशाचं म्हटलं, लोक म्हणतात तुम्ही सगळा भारत पाहिला का? नाही हो, त्यातला 10% सुद्धा आपला पाहून होत नाही. मग विश्वाच्या जगाच्या मानानं तर आपण काय, एक भारत देश म्हणजे एक देश आहे. आता रात्रीच्या वेळेला जर आपण अशी दृष्टी फेकली तर अनंत गोल दिसतात. आकाशाच्या अंगणातली ती जणू काही रांगोळी असते असं विनोबाजी म्हणतात. आणि ती छोटी छोटी सुंदर फुलं, लुकलक करणाऱ्या लाखो तारका, त्यांचं स्वरूप आपल्याला माहीत आहे का हो? त्या लहान प्रचंड तारका आहेत आणि सूर्य त्यांच्यात अनंत मावतील एवढे ते सूर्य आहेत. रसरसलेले सगळे तेजोमय ज्वलंत धातूचे ते गोल आहेत. अशा अनंत गोलाचा हिशोब कोण करणार? एवढं आपण पाहूच शकत नाही आहे. आपल्याला दृष्टीतही नाही सामावून घेता येत, मनातही नाही आणि बुद्धीतही नाही. त्याला अंत आणि पार नाही, अंत ना पार. म्हणजे डोळ्यांना हजारो गोल दिसतात, दुर्बिणीतून पाहिलं केलं तर कोट्यवधी दिसतात, दुर्बीण आणाल तर परार्धावधी दिसतात. आणि शेवटी याचा अंत कुठे आहे, कसा आहे हे आपल्याला कळत नाही. तर ही विशाल सृष्टी म्हणजे परमेश्वरी स्वरूपाची एक छोटीशी बाजू आहे. आता दुसरी बाजू ती आहे काळाची. आपण पाठीमागचा काळ जर लक्षात घेतला तर इतिहासाच्या मर्यादेत फार तर 10,000 वर्षे आपण मागं जातो. आता नाही का, आपण म्हणतो 7,000 वर्षापूर्वी, 5,000 वर्षापूर्वी. आता हे मंदिर उत्पन्न म्हणजे मोडलं गेलं, तोडलं गेलं. 500 वर्षापासून हे सगळं भग्नावस्था, आणि ते पुन्हा निर्माण करण्यासाठी 500 वर्षाचा काळ गेला. आणि आपल्या दृष्टीनं तर 100 वर्ष म्हणजे खूप झाली हो. पण हा सगळा विस्तार, काळाचा विस्तारसुद्धा अनंत आहे आणि त्याचा काही आपल्याला हिशेब करता येत नाही. किंवा तो काळ पुढे किती आहे हेही आपल्याला सांगता येत नाही. काळाच्या मानानं इतिहासाची 10,000 वर्ष म्हणजे हल्लीच्या भाषेत नथिंग, काहीच नाही. तर हे सगळं म्हणजे या महान कालनदीसारखी वाहत असते आणि तिचा आपल्याला उगमही माहिती नाही आणि अंतही माहिती नाही. मध्यंतरी ती थोडीशी दृष्टीपथास पडते. म्हणजे आपलं जेवढं आयुष्य आहे तेवढंच आपल्याला ह्या कालनदीचं अस्तित्व अनुभवायला मिळतं. असा हा सगळा विस्तार एका बाजूला आहे आणि दुसऱ्या बाजूला काळाचा प्रचंड ओघ आहे. या दोन्ही दृष्टीनं सृष्टीकडं पाहिलं तर आपल्या कल्पनेला कितीही ताण दिला तरी तिचा आपल्याला अंत लागणार नाही. तिन्ही काळात, तिन्ही स्थळात, भूत, भविष्य, वर्तमानात, त्याचप्रमाणे वर, खाली आणि इथे असा सगळा भरून राहिलेला हा विराट परमेश्वर, तो एकदम एकाच वेळी पाहायला सापडावा, परमेश्वराचं त्या रूपात दर्शन व्हावं अशी अर्जुनाला इच्छा झाली. आणि त्या इच्छेतून हा 11वा अध्याय प्रगट झालेला आहे. आता अर्जुन, आपण खूप पाहिलं, सगळ्या ह्याच्यामध्ये पाहिलं पूर्ण, की अर्जुनाला म्हणजे अर्जुन हा भगवंताला अत्यंत प्रिय होता. किती प्रिय होता तर त्यांनी सांगितलं होतं 10व्या अध्यायामध्ये की कोणकोणत्या स्वरूपात माझं चिंतन कर. तेव्हा ते सांगितले होते, पांडवानाम अर्जुन, मी पांडवांमधला अर्जुन आहे. म्हणजे अर्जुनाचं एवढं महत्त्व त्यांनी सांगितलेलं होतं. पांडवानाम धनंजय म्हटलेलं होतं, हो की नाही. आणि श्रीकृष्ण म्हणतात की यापेक्षा
प्रेमाचा वेडेपणा किंवा पागलपण ज्याला म्हणतात ते कुठं असेल, प्रेम किती वेडं होऊ शकतं हे याचं उदाहरण आहे. इतकं प्रेम आहे दोघांचं एकमेकांवर. अर्जुनावर भगवंताची अपार प्रीती आहे आणि त्या प्रीतीसाठी, त्या प्रेमासाठी हा 11वा अध्याय म्हणजे प्रसाद रूपानं जन्माला आलेला आहे. ही दिव्य रूप पाहण्याची अर्जुनाची इच्छा होती. त्यासाठी भगवंतांनी त्याला दिव्य दृष्टी दिली. दिव्यं ददामि ते चक्षु, म्हणलं की नाही, पश्य मे योगमैश्वरम, माझं सगळं योगाचं ऐश्वर्य तू पहा, असं म्हणून त्यांनी ते दिलेलं आहे. सुरुवातीला ही छोटी मूर्ती, पण त्याच्यात ते दर्शन होत नाही, म्हणून एवढा मोठा विश्वाचा पसारा त्यांनी त्याला दाखवलेला आहे. ते दिव्यत्व, ते पावित्र्य, हे सगळं या विराट रूपामध्ये त्याला पाहायला मिळालं. आता हल्लीच्या काळात काय करतात, तर मूर्तीपूजेवर किंवा सगुण पूजेवर खूप लोक हल्ला करतात. पण मूर्तीपूजेला जरी दोष दिला तरी जसा जसा आपण विचार करतो तसं तसं आपल्याला काल परवा पाहिल्यानंतर लक्षात येईल की त्या मूर्तीपूजेतली दिव्यतासुद्धा आपल्या डोळ्यासमोर उभी राहिली. आता तर या नवीन तंत्रज्ञानाच्या दृष्टीनं काल परवा कुणीतरी पाठवले बघा व्हॉट्सअपवर, की त्या बालमूर्तीचे डोळे उघडतात आणि इकडे 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 वळून पाहतात. म्हणून त्यांनी म्हणले की ही मूर्ती जणू काही सजीव झालेली आहे. पण ती मुळातच आहेच, सजीवच आहे. आपल्याला तिच्यातलं चैतन्य भावत नाही किंवा लाभत नाही इतकंच. आणि शेवटी ज्या वेळेला हे विश्वरूप त्याला म्हणजे सहन होईना, त्याला पचत नाही असं जेव्हा वाटलं, तेव्हा तो म्हणतो की मला पुन्हा तुम्ही मूळ रूपात दर्शन द्या. तुमची ती लोभसवाणी जी मूर्ती आहे, चतुर्भुज मूर्ती, तीच मला दाखवा, म्हणजे मग मला समाधान वाटेल. आणि म्हणून भगवंतांनी शेवटी त्याला आपलं मूळ रूप चतुर्भुजातलं दाखवलं, असं आपल्याला संजय यांनी सांगितलेलं आहे. संजय धृतराष्ट्राला सांगत असतात आणि तेच आपल्याला करायचे. त्याच्यासाठी तू काय कर, तर सगळं कर्म मला अर्पण कर. मत कर्मकृत मत परम मद्भक्त संगवर्जिता निरवैरस सर्वभूतेषु यस्य मामेति पांडव. मला शेवटचे 2 श्लोक फार आवडलेले आहेत, की माझ्या कर्मात जो मग्न भक्तीने भरला असे, जगी निसंग निर्वैर मिळे तो मज मतपर. जो सगळं जगाशी कुणाशीही वैर धरणार नाही, सगळ्यांची, सगळ्या जगाची निरपेक्ष सेवा करीत राहील आणि जे जे करेल ते मलाच अर्पण करेल, असा माझ्या भक्तीनं भरलेला जो भगवान आहे, क्षमावान आहे, भक्त आहे, निस्संग आहे, विरक्त आहे, प्रेमळ आहे, असा भक्त भगवंताच्या हातातील अगदी प्रिय अशी गोष्ट आहे. आणि म्हणून या विश्वातलं काय म्हणू आपण, विश्वरूप दर्शनाचं सार म्हणजे शेवटचे 2 श्लोक आपण जरी लक्षात आणले, अनुभवात आणले, प्रत्यक्षात आणले, तरी मला असं वाटतं की ज्ञानदेवांना, भगवंतांना आणि सगळे जे ज्येष्ठ श्रेष्ठ विनोबांसारखे, तुकारामांसारखे जे संत आहेत, या संतांना खरं छान वाटेल की आपण जे काही सांगितलेलं आहे, आपण जे काही पटवून दिलेलं आहे, ते आजसुद्धा पुन्हा प्रत्यक्षात आणणारे लोक आहेत. आणि त्यामुळं आपण या विश्वरूपाला पुन्हा एकदा वंदन करूया. आता सगळ्यात महत्त्वाचा जो भगवद्गीतेचा प्राण म्हणूया आपण, असा 12वा अध्याय आता आपल्याला पाहायचा आहे. आणि त्याचं नाव आहे, सगळ्यांना माहिती आहे, भक्तियोग. कारण शेवटच्या श्लोकात आता सांगितलेलं होतं की भक्ती केल्याशिवाय आपल्याला काहीच प्राप्त होणार नाही आहे. आणि भक्ती हेच भगवंताला, म्हणून त्यांनी सांगितलं ना हम वेदैर न तपसा न ज्ञानेन न चेज्जया शक्य एवं विधो द्रष्टुम दृष्टवानसी माम यथा. आणि शेवटचं 54वा श्लोक होता, त्याच्यातलं भक्त्या हा शब्द लक्षात ठेवायचा. नेहमी पुढे काय सांगणार हे आधीच्या अध्यायाच्या शेवटी बरोबर त्याचं सुतोवाच भगवंत करतात. 7व्या अध्यायात असंच की काय काय अक्षरम ब्रह्म त्याचा उल्लेख केला की लगेच किम तद ब्रह्म अशी सुरुवात केली होती. आता इथेही विचारले, भक्त्या तू अनन्य या शक्य अहम एवं विदः अर्जुन. अरे हा जो मी अशा प्रकारचा आहे, हा केवळ भक्तीनंच, अनन्य भक्तीनंच प्राप्त होऊ शकतो, पाहू शकतो, तत्वता जाणता येतं
किंवा माझ्यामध्ये प्रवेष्टुंच परंतप. अरे अर्जुना, शत्रुतापना, माझ्यामध्ये प्रवेश करणं सुद्धा केवळ या भक्तीमुळेच शक्य आहे. आता बघा, तुम्हाला आज रोज जसं भागवतातलं काहीतरी सांगावंसं वाटतं, तसं आज ज्या वेळेला त्या नरसिंह रूपातनं संतप्त झालेली ती भगवंताची मूर्ती सगळ्या देवांनी पूजा केली, सगळ्या देवांनी तिची स्तुती केली, तरी सुद्धा ती शांत होत नव्हती. मग साक्षात लक्ष्मी देवीला पाठवलेलं आहे की लक्ष्मी आल्यानंतर तरी देव आता शांत होतील. पण लक्ष्मीलाच त्यांचं ते भव्य आणि विक्राळ रूप पाहून घाबरलेली आहे लक्ष्मी. तिथं त्यांना शांत करू शकली नाही. मग सगळे देव आणि हे सांगतात की अरे प्रल्हादा, तुझ्यासाठी तुझ्या वडिलांना यांनी आता ठार केलेलं आहे. कारण का, की तुझ्या भक्तीवर प्रसन्न होऊन. आणि म्हणून तू काय कर, तर आता तूच भगवंतांना विनवणी कर. आणि अशी विनवणी केली आहे बघा, तो स्वतःसाठी काहीही मागत नाही बरं का. मला एकूण त्याचं सार सांगावंसं वाटते की जसं ज्ञानदेव म्हणतात ना, जे एखळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूतान परस्परे जडो, मैत्र जीवांचे. या दोन याच्यामध्ये जसं सांगितलंय तसा तो प्रल्हाद म्हणतो की हे सगळे जे असे दुष्टपणानं वागतायत ना, त्यांना चांगलं वागण्याची बुद्धी दे आणि त्यांना सुद्धा तू क्षमा करून काहीतरी तुझा जो प्रसाद आहे तो दे. मला तू काहीच देऊ नको. केवढं मोठं वक्तव्य केलेलं आहे प्रल्हादानं. मला कौतुक वाटतं की 7-8 वर्षाच्या मुलाला एवढं ज्ञान मिळालं. ते कसं मिळालं, तर केवळ नामामुळं मिळालेलं. नामस्मरणामुळं त्याची जी बुद्धी आहे ती पक्व झाली, शुद्ध झाली, पवित्र झाली आणि त्यामुळं भगवंत त्याला प्रसन्न झालेले आहे. तर म्हणतात की तुला काय हवंय. आणि खरं सांगू, त्यानं ज्या वेळेला भगवंताच्या चरणांवर आपलं मस्तक ठेवलेलं आहे, तो नतमस्तक झालेला आहे, तेव्हाच भगवंताचा सगळा जो दाह होता तो शांत झाला. भगवंत तृप्त झाले, असा भक्त त्यांना मिळाला. म्हणून हा भक्त किती प्रिय आहे किंवा हा भक्तियोग कसा श्रेष्ठ आहे ते आपण आता 12व्या अध्यायात पाहणार आहोत. सगळ्यांचा लाडका, सगळ्यांचा प्रिय असा हा भक्तियोग आहे. तर आपण त्याच्या भक्तीच्याच मार्गाला जाऊया. सगळ्यात कुठलीही गोष्ट मिळवायची असेल तर तुम्ही कितीही आटापेटा करा, कितीही कर्म करा, कितीही प्रकारचं ज्ञान मिळवा. आपण भगवद्गीतेत प्रत्येक अध्याय वेगळा, काहीतरी वेगळं नाव असलेला वेगळा योग सांगितलेला आहे. पण आता मात्र भक्तीनंच कसं सगळं जिंकून घेता येतं आणि भक्त कसा श्रेष्ठ असतो हे आता आपल्याला 12व्या अध्यायात पाहायला मिळणार आहे. 11व्या अध्यायातनं खरं म्हणजे बाहेर येऊच नाही असंच वाटायला लागलेलं होतं की भगवंताची स्तुती किती अर्जुनानं करावी आणि मग त्यांनी त्याला प्रसन्न होऊन चतुर्भुज रूप दाखवावं. आता याच्यामध्ये सुद्धा सगुण आणि निर्गुण या दोन भक्तीचं छान वर्णन केलेलं आहे. आणि जेव्हा एका विशिष्ट पातळीला मनुष्य जातो, भक्त जातो, त्यावेळेला ते सगळं निर्गुण निराकार त्याला जाणवायला लागतं. पण सुरुवातीला मात्र काहीतरी समोर आलंबन हवं असतं आणि ते म्हणजे सगुण मूर्ती किंवा सगुण परमात्म्याचं ध्यान करत 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 तो निर्गुणापर्यंत पोहोचतो. म्हणून पहिल्यांदाच अर्जुन प्रश्न विचारतो. बऱ्याच वेळेला महत्त्वाच्या ठिकाणी अर्जुनानं प्रश्न विचारलेले आहेत आणि मग त्याची उत्तरं भगवंतांनी दिलेली आहेत. त्यापैकी हा एक अध्याय आहे. सुरुवात तर करूया आज आपण. ओम श्री परमात्मने नमः. कालची हे राहिली बरं का, पुष्पिका म्हणायची राहिली, ती म्हणते अगोदर, मग याला सुरुवात करूया. ओम तत्सदिती श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे विश्वरूपदर्शनयोगो नाम 11ोऽध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु. शुभं भवतु. हरये नमः. हरये नमः. हरये नमः. कृष्णाय वासुदेवाय
कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। ओम श्री परमात्मने नमः। अथ द्वादशोऽध्यायः। अर्जुन उवाच एवं सततयुक्ताये भक्तास्त्वां पर्युपासते ये चाप्यक्षरमव्यक्तं तेषां के योगवित्तमाः। थोडासेच अगदी छोटेसे संधी आहे. एवं सततयुक्ताये इथं संधी नाही. भक्ताः त्वाम विसर्गाचा स झालेला आहे. भक्ताः त्वाम पर्युपासते आणि खालच्या ओळीला ये च अपि अक्षरम अव्यक्तम इथे संधी आहे. ये च अपि अक्षरम अव्यक्तम. आता प्रत्येक शब्दाचा अर्थ बघा. एवं म्हणजे अशा प्रकारे. ये म्हणजे जे. भक्ताः जे भक्त अनन्य प्रेमी भक्त आहेत ते. सततयुक्ता पर्युपासते त्वाम पर्युपासते. त्वाम म्हणजे तुला आणि सततयुक्ता म्हणजे सतत तुझ्या भजनात तुझ्या ध्यानात मग्न झालेले असतात. युक्त म्हणजे जोडलेले असतात. युज धातू आहे त्याच्यामध्ये, त्याच्यावरनं योग शब्द आलेला आहे आणि त्याच्यापासून युक्त हे विशेषण आहे की जे तुझ्याशी भजन चिंतनात मग्न असतात. पर्युपासते अत्यंत श्रेष्ठ असे परी उपासते म्हणजे परी म्हणजे पर्युपासते म्हणजे अत्यंत श्रेष्ठ भावाने तुला भजतात. आणि ये च अपि अक्षरम अव्यक्तम. पहिल्या ओळीत सांगितलं सगुणाचं वर्णन की जे तुला सगुण रूपात सगुणरूप परमात्म्याला परमेश्वराला भजतात. आणि ये च अपि आणि ये म्हणजे जे. दोन्ही ठिकाणी ये शब्द आलेला आहे. ये म्हणजे ये असा नाही. ये म्हणजे जे अनेक वचन आहे यच या सर्वनामाचं. जे च अपि आणि जे. अपि म्हणजे सुद्धा. आणि जे कोणी अक्षरम अविनाशी आणि अव्यक्तम म्हणजे व्यक्त नसलेले अर्थात निर्गुण निराकार. अव्यक्तम पर्युपासते. पर्युपासते हे क्रियापद दोन्हीकडे घ्यायचं म्हणजे अव्यक्त आणि अक्षर अविनाशी अशा तुझ्या तत्वाला परमात्म्याला अत्यंत भावाने भजतात प्रेमाने भजतात. तेषां के योगवित्तमाः. तेषां म्हणजे त्यांच्यापैकी. के म्हणजे कोण. योगवित्तमाः योगविद म्हणजे योग जाणणारे. योगवित्तम तम हे लावलेलं आहे. तमभाव सांगितलेला आहे म्हणजे श्रेष्ठ. अत्यंत श्रेष्ठ असे योगवेत्ते कोण आहेत. जे तुझ्या सगुण रूपाची निरंतर ध्यान आणि चिंतन करून उपासना करतात तुझ्यामध्ये मग्न राहतात ते श्रेष्ठ आहेत की तुझ्या अव्यक्त निर्गुण निराकारी अशा तत्वाला किंवा अशा रूपाला. ते रूप नाहीच आहे ना. अशाला जे अत्यंत प्रेमाने अत्यंत भावाने भजतात भक्ती करतात त्या दोन उपासकांपैकी अत्यंत श्रेष्ठ असे योगवेत्ते कोण आहेत. असा छान प्रश्न विचारलेला आहे. अर्जुन म्हणतो की जे अनन्य प्रेमी भक्तजन पूर्वी सांगितल्याप्रमाणे निरंतर अव्यक्त सतत आज केली पूजा उद्या नाही असं नाही. निरंतर ध्यानात किंवा भजनात मग्न राहून सगुण परमेश्वराची उपासना करतात आणि जे अविनाशी सच्चिदानंद घन निराकार ब्रह्माचीच अतिश्रेष्ठ भावाने उपासना करतात त्या दोन्ही प्रकारच्या भक्तांमध्ये अतिशय उत्तम योगवेत्ते कोण आहेत असा प्रश्न विचारला. त्याचे आपण समजून बघूया. म्हणजे शेवटी श्रेष्ठ आणि कनिष्ठ ही कल्पना आपल्या मनात आहे. भगवंताच्या दृष्टीने ते दोन्ही सारखेच आहेत नाही का. एक छान श्लोक आधीचा आहे तो
त्याच्यावर आधारित सांगते तुम्हाला. बरी सगुण भक्ती की भजन निर्गुणाचे बरे, पुसे विजये हे तदा हरिवदे तया आदरे. असोत बहुयोग ते तरीही भक्ती योगाहुनी, नसेची दुसरा असा सुलभ जो श्रमा वाचुनी. तर विनोबाजी काय म्हणतात बघा. असे मिसळले कोणी तुझ भक्त उपासिती, कोणी अक्षर अव्यक्त योगी ते थोर कोणते. हे जणू काही भक्त मिसळले गेलेत, काही असेत काही तसेत, पण मग त्याच्यातले श्रेष्ठ कोणते ते मला सांगा. तुकारामजी म्हणतात, जाणूनी श्रीपतीचे मन द्वादश प्रसंगी अर्जुन, जीवी विचारी की हित हेच असल्यार संतत. मग आपण वंचू नये देवादिसे अंतराये, तरी विश्वरूपाची या प्रशंसती वाक्यमया. तरी अव्यक्त चांगले किंवा कृष्णरूप भले, बरे एक वेळा पुसो मग तैशा स्थिती वसो. म्हणून बोले हर्षमय, आनंदाने विचारतात. वामन पंडित म्हणतात, ऐसे तत्वी सदा युक्त भक्त जे भजती तू ते. ऐसे तत्वी सदा युक्त भक्त जे भजती तू ते, कोणी निर्गुण मात्रा ते त्यात उत्तम कोण ते. कोणी निर्गुणाची करतात त्यातले उत्तम कोण असतात ते मला सांगा. कीर्तने म्हणतात, बोले अर्जुन योगयुक्त सुनी ऐशा परी सर्वथा. बोले अर्जुन योगयुक्त सुनी ऐशा परी सर्वथा. तद्भावे तुझला सदैव भजती जे भक्त की अच्युता. किंवा अक्षर अव्ययास भजती कोणी तसे तत्वत्सला. त्या दोहोतून योग वित्तम असे जे तेच सांगे मला. त्यातला योग वित्तम म्हणजे श्रेष्ठ कोण आहे, सुपरलेटिव्ह डिग्री, तो मला सांग. अनंत तनय म्हणतात, अनन्य विमला अशीच करुनी भक्ती कोणी जन. अनन्य विमला अशी करुनी भक्ती कोणी जन. तुझ्या सगुण मूर्तीचे करीती जे सुखे पूजन. तुझ्या सगुण मूर्तीचे करीती जे सुखे पूजन. तसेच तुझ निर्गुणा सतत कोणी जे चिंतिती. तसेच तुझ निर्गुणा सतत कोणी जे चिंतिती. तयात वद कोणते अधिक भक्त हे श्रीपती. तयात वद कोणते अधिक भक्त हे श्रीपती. तर मारुलकर म्हणतात, अर्जुन पुसतो देवा लोक किती सगुण उपासना करीती. अर्जुन पुसतो देवा लोक किती सगुणोपासना करीती. कोणी निर्गुण करीती दोघात योग्यात कोण थोर किती. म्हणजे त्या दोघातला थोर कोण आहे. खैर म्हणतात, अर्जुन म्हणतोय, युक्त मनाने कोणी व्यक्त स्वरूपात भक्त तुझ भजती. अव्यक्त ब्रह्म कोणी दोघातील कोण श्रेष्ठ या असती. दोघातील श्रेष्ठ त्या कोण असती. मला सांग, या दोघातला श्रेष्ठ कोण असतो रे. तुला काय वाटतं. आता शंकराचार्य पण विचारतायत. आता इथे एवम हा जो हे सर्वनाम वापरलेलं आहे किंवा अव्यय आहे, तर त्याच्यातून 11व्या अध्यायाच्या शेवटी जे सांगण्यात आलं होतं त्याचा निर्देश केलेला आहे. म्हणजे निरंतर उपयोक्त साधनेमध्ये केवळ भगवंतासाठी कर्म करावं. मत्कर्मकृत मत्परमो, तो जो श्लोक आहे तो. आणि याकडे चित्त देणारा जो भक्त अनन्य भावानं शरण येऊन पूर्वी दाखवलेल्या विश्वरूप धारण करणाऱ्या परमेश्वराची उपासना करतो. ध्यानादी क्रियांनी त्याची उपासना करतो. त्याचप्रमाणे सर्व वासनांचा त्याग करतो आणि सर्व कर्मांचा म्हणजे कर्मफळाचा त्याग करणारा
ज्ञानी भक्त हा त्या अध्यायामध्ये शेवटी सुचवलेला होता. मग मागं उल्लेख केलेल्या विशेषणांनी युक्त अशा अक्षर ब्रह्माची, ज्याला कोणतीही उपाधी नाही, ज्याला अव्यक्त म्हणतात किंवा इंद्रियांच्या जाणीवे पलीकडचा जो आहे, अशा ब्रह्माची जे उपासना करतात त्याला अव्यक्त उपासक म्हणतात. आणि अंज धातूचा अर्थ आहे इंद्रियांना गोचर होणारा. त्यामुळं परमात्मा हा अक्षर असूनही इंद्रिय गोचर होतो. अव्यक्त ब्रह्माची उपासना करतो त्याला निर्गुण उपासक म्हणतात. आणि म्हणून सगुण आणि निर्गुण या उपासकांमधला खरा उपासना करणारा योग हा कोणाला कळतो? सगुण निर्गुण तू गोविंदू रे तुझ, सगुण म्हणो की निर्गुण रे तुझ, सगुण म्हणो की निर्गुण रे. किती सुंदर सुंदर गाणी आहेत. तर जो कुठलीही ज्याच्या ठिकाणी कामना नाही आणि जो ज्ञानी अक्षर ब्रह्माचा जो उपासक आहे, त्याच्याबद्दलचं बोलणं जरा वेळ म्हणे बाजूला ठेवूया. आणि त्याच्याबद्दल काही सांगायचं असेल तर ते पुढं सांगता येईल. जो दुसरा भक्त आहे त्याच्याबद्दल आता दुसऱ्या श्लोकात सांगणार आहे, तर तो आपण उद्याच्याला घेऊयात. आत्ता काही आपला तो होणार नाही. पहिल्या श्लोकावरच थोडंसं आपल्याला जे काही सांगता येईल ते बघूया. ते आत्ता अशा प्रकारचे 2 प्रकारचे तुझ्याकडं भक्त आहेत किंवा तुझी भक्ती करणारे हे आहेत. मग माझ्यावर अर्जुन म्हणतोय की माझ्यावर अनुग्रह करण्याकरताच तू हे सगळं गुह्य असं ज्ञान सांगितलंस आणि अनुग्रह केलास, माझ्यावर दया उपकार हे सगळं दाखवण्यासाठीच हे सगळं अध्यात्मज्ञान सांगितलंस. मग आता नेमका तुझा कोणता भक्त तुला प्रिय आहे किंवा श्रेष्ठ आहे ते मला सांग. कारण सगुणोपासना ही सोपी आहे आणि त्यातले त्यात निर्गुणोपासना ही अवघड आहे, असं आपल्याला या अध्यायात एका श्लोकात सांगणार आहेत. अव्यक्तोक्षर इत्युक्तस्तमाहु परमांगती. पण आपण ती गती सगळ्यांनाच लाभेल किंवा सगळ्यांनाच सोपी होईल असं नाही. पण सगुण भक्त होणं हे त्यातले त्यात सोपं आहे आणि ती भक्ती करणं हे सोपं आहे. पण त्यातला श्रेष्ठ कोण असा प्रश्न अर्जुनानं विचारलेला आहे. आता त्याच्यात बघा, त्याच्यावर ज्ञानदेव असे काही थोड्याशा ओव्या त्यांच्या 2-3 होत आहेत का बघूया. अमृताची या सागरी, जे लाभे सामर्थ्याची थोरी, तेची दे अमृत लहरी चुळी घेतलिया. हे किर माझ्या चित्ती, प्रतिती याथी जी निरुती, परिपुसणे योगपती ते याची लागी. जे देवा तुम्ही जी नावेख, अंगीकारले व्यापक, ते साचची कौतिक हे जाणावया. अर्जुनाला या प्रश्नाची उकल होत नाहीये की जे अव्यक्त आहे ते व्यक्तरूपात कसं काय दिसतं आणि जे व्यक्तरूपात आहे ते साध्या डोळ्यांना का दिसत नाही. म्हणजे तत्वतः जाणण्याला याला सुद्धा दिव्यदृष्टींची गरज आहे का, असा त्याला प्रश्न पडलेला आहे. म्हणून पुन्हा तिथंही भगवंतला ते विचारतायत की नक्की मला सांग यातला कोणता भक्त तुला प्रिय आहे. इथं आपण थांबूया. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं, धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने, प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते, पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. जय श्री कृष्ण.